आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। राष्ट्र विकास सेना पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत सदाशिव जैनावर यांची निवड। सांगली जिल्ह्यातील युवा नेतृत्व प्रशांत जैनावर हे सामाजिक चळवळीमध्ये समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे धाडसी नेतृत्व आहे। समाज बांधवांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रशांत हे नेहमी अग्रेसर असतात। त्यांची या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्र विकास सेना पक्षाकडून प्रशांत जैनावर यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सदर सांगली जिल्हाध्यक्षपदाची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमोसदादा मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली। अमोसदादा मोरे यांच्या हस्ते देण्यात प्रशांत यांना जिल्हाध्यक्ष सांगली या पदाचे निवडपत्र देण्यात आले व त्यांना पुढील कामात शुभेच्छा देण्यात आल्या। पक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशांत यांनी येत्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जोरदार कामगिरी करून राष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून आणखी जोराने समाजावरील होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देऊ असे आश्वासन दिले। यावेळी सचिन ऐवळे, विनायक पुजारी, परशुराम जैनावर, मनोज नाटेकर, अमित देकुळे, प्रसाद पुजारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे मातरम न्यूज साठी शब्बीर शेख। आज राष्ट्र विकास सेनेच्या वतीने सामाजिक कामासाठी ज्यांचं नाव आहे असे वांडेसवाडी आणि मिरज परिसरातील तम्मा उर्फ प्रशांत सदाशिव जैनावर यांची निवड सांगली जिल्हाध्यक्ष या पदासाठी आम्ही राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करत आहोत। त्यांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत। या भागातील सामाजिक समस्या ज्या आहेत त्या समस्या त्यांनी धडाडीने सोडवलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा आम्ही आदर करत सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची आम्ही निवड केलेली आहे। तरी त्यांना या कामासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि सांगली जिल्ह्याची महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बांधणी करण्यासाठी त्यांना आम्ही आत्ताच आदेश जारी देत आहोत आणि त्या दृष्टीनं त्यांनी शब्द दिलेला आहे की महापालिकेला जास्तीत जास्त उमेदवार राष्ट्र विकास सेनेच्या वतीने निवडून आणण्याचं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।